नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या एपिसोडमध्ये जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर अंजलीने पूर्णपणे राजेशचा प्लॅन उद्ध्वस्त केलाय. त्यानंतर अर्णवने जी हिरो सारखी खतरनाक एंट्री मारली आहे ना, त्यामुळे पूर्ण साईच्या बायका अशा काही त्याच्या मागे लट्टू झाल्यात ना, हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि या सगळ्यामुळे ईश्वरीची जळते बाबा खतरनाक भारी एपिसोड आहे. चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे अंजली दुधाचा ग्लास घ्यायला जाईल, तेवढ्यात चुकून तिच्या हातून तो ग्लास खाली पडतो. ते बघता राजेश म्हणायला लागतो, काय केलं अंजली, हे सगळं असं वागायची गरज होती का? तेव्हा ती म्हणते, दुधाचा तर ग्लास होता, तुम्ही एवढे का चिडले आहेत? तेव्हा तो म्हणतो, पण तुला दूध प्यायची गरज आहे ना, मग तू असं करशील तर हे बरोबर नाही आहे. मला तुझं हे वागणं बिलकुल आवडलेलं नाही. तेव्हा ती म्हणते, अहो आजच्या दिवस दूध राहू द्याच. खरं म्हटलं तर मला असं विचित्र होत आहे, मला दूध प्यायची बिलकुल इच्छा नाही, म्हणून सोडून टाका ना आजचा दिवस. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, तू आराम कर. तो लगेच रूमच्या बाहेर येतो आणि विचार करायला लागतो, हा प्लॅन तर हिने माझा खराब केला, पण मला लवकरच दुसरा प्लॅन करायला लागेल. त्याच्याचमुळे तर अर्णव आणि ईश्वरी घरी येतील, नाही तर माझा सगळा प्लॅन बर्बाद होऊ शकतो. दुसरीकडे इकडे सगळ्या नळावरती बायका जमलेल्या असतात आणि अक्षरशः एक दुसरीला लोटून इकडे तिकडे करत पाणी भरण्याचा पुरेपूर प्रयत्न असतो. तेवढ्यात तिथे ईश्वरी आणि नम्रता सुद्धा येतात. त्या दोघी सुद्धा आतमध्ये घुसून पाणी भरण्याचा प्रयत्न करतात. ईश्वरी या साईडने नाही तर दुसऱ्या साईडने तरी पाणी भरता येईल का याचा प्रयत्न करत असते, पण फारसा काही उपयोग होताना दिसत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, नमुताई आपल्याला पाणी कसं मिळेल ग, एवढी सगळी गर्दी आहे, मला वाटत नाही एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला एखादा हंडा सुद्धा मिळू शकतो. सगळ्या मुली सुद्धा तिथे सोबत असतात. तेवढ्यात अर्णव बाहेर येतो. त्याने कानाला कॉर्ड लावलेले असतात आणि तो आपापल्या धुंदीमध्ये असतो. तेवढ्यात मुलींचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि म्हणायला लागतात, कोण हँडसम आहे, अगदी शाहरुख सारखा दिसतोय, किती हँडसम दिसतोय हा सगळा. हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणायला लागते, आपल्या चाळीमध्ये हिरो सारखं कोण दिसणार आलं. तेवढ्यात ईश्वरी मागे वळते आणि तिला समजतं की आपल्याच नवऱ्याचं जरा जास्तच कौतुक सुरूच आहे. इकडे अर्णव त्याच्या धुंदीमध्ये असतो. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते, यांचं इथे काय काम आहे, हे इथे का आले आहेत आणि या मुली यांना यांचं बोलतात, हे काही बरोबर नाही. तेवढ्यात अर्णव त्याच्याच कामामध्ये असतो. मुली इकडे म्हणतात, किती मस्त दिसतो ना, किती भारी आहे ना, याच्यावरती तर लाईन मारायलाच पाहिजे. तेव्हा ईश्वरी अजूनच चिडायला लागते आणि म्हणते, हे सगळं चाललं काय, हे या मुलींना लाज वाटते का नाही, माझ्या नवऱ्यावरती डोळे टाकताय, हे काही बरोबर नाही. तेवढ्यात अर्णवला बघून ईश्वरी विचारते, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा अर्णव तिला म्हणतो, मी पाणी भरायला आलो आहे. तो लगेच बादल्या दाखवत पुढे जातो. ईश्वरीला त्याचं वागणं अक्षरशः खटकलेलं असतं. तेवढ्यात सगळ्या गोळा झालेल्या बायका तिथे बघतात आणि अर्णवला बघून त्याही खूप खुश झालेल्या असतात. त्या लगेच त्याला हाय हॅलो करायला लागतात. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते, यांना इथे घ्यायची काय गरज होती, इथे येऊन काय करतायत हे सगळं? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई काकू तुम्ही जरा शांत व्हा, आपण सगळं ऑर्गनाइज प्रकारे करू. तेव्हा ते म्हणतात, अहो तुम्ही आम्हाला ताई आणि काकू म्हणू नका, ते काही बरोबर दिसत नाही. तेव्हा ईश्वरी अजूनच चिडायला लागते आणि विचार करते, हे सगळं काय आहे, यांना ताई काकूही म्हणायचं नाही का, म्हणजे माझ्या नवऱ्याकडे कसल्या नजरेने बघतात या बायका. तेव्हा अर्णव म्हणायला लागतो, ऑल राईट, मी कोणाला ताई काकू म्हणणार नाही, पण मला असं वाटते आपल्याला सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक गोष्टी करायला पाहिजेत आणि सगळं सिस्टमॅटिक केलं तर सगळ्यांना पाणी मिळू शकतं. तेव्हा ते म्हणतात, आमची नजर तर तुमच्यावरतीच आहे, मग तुम्ही सांगा तसंच आम्ही करू ना. तेव्हा ईश्वरी म्हणायला, ती बघ नमुताई, या बायकांचं काय चाललं आहे बघ की. इकडे मुली म्हणायला लागतात, हा किती मस्त इंग्लिश बोलतो ना, म्हणजे किती मस्त आहे ना, खरंच याच्यासारखा जोडीदार भेटायला जर नशीबच लागेल, असा मुलगा भेटला तर मी दररोजच पाणी भरायला येईल. तेवढ्यात ईश्वरी म्हणायला लागते, यांना इथे यायची काय गरज होती, यांना कोणी इथे बोलवलं आहे, आपण भरलं असतं ना पाणी. काय चाललं काय अर्णव सरांचं. अर्णव इकडे एक एक करून सगळ्यांना सांगतो, तुम्ही एक काम करा, लाईन लावा आणि सगळ्यांना पाणी मिळेल याची सोय करा. सगळ्या मुली लगेच लाईनला उभ्या राहतात. ते बघता ईश्वरी म्हणायला लागते, आपण सांगत होतो तेव्हा कोणी ऐकलं नाही आणि अर्णव सरांचं सगळ्यांनी ऐकायला घेतलं आहे. तेवढ्यात अर्णव एक एक करून सगळ्यांना पाणी भरून देतो आणि तेवढ्यात एका बाईच्या
कमरेवरती तो हंडा ठेवायला जात असतो ते बघता ईश्वरी अक्षरशः चिडते आणि म्हणते, हे सगळं काय आहे? म्हणजे स्वतःहून तुम्ही कमरेवरती हंडा ठेवताय, हे काही बरोबर नाही. तेवढ्यात ते म्हणतात थँक्यू. तर अर्णवला हे सगळं ऐकून खूप हसायला आलेलं असतं, पण ईश्वरी आग बबूला झालेली असते. तेवढ्यात त्या म्हणायला लागतात, आता तुम्ही मलाही पाणी भरून देणार ना? अर्णव म्हणायला लागतो, हो मी सगळ्यांना पाणी भरून देईन. हे ऐकल्यानंतर ईश्वरी नम्रताला म्हणायला लागते, यांचं चाललं तरी काय आहे? हे मला पटत नाही आहे. माझ्या नवऱ्याला यांनी तर गुलाब बनवून टाकलं, हे मला बिलकुल आवडलेलं नाही. ती लगेच अर्णवच्या जवळ जाते. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई ताई लाईन मध्ये या. तेव्हा नम्रता हसायला लागते. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय चाललंय ताई? ते मला ताई बोलले आहेत, गप्प राहा तू. तेवढ्यात अर्णवला ईश्वरी मागे वळवते आणि म्हणते, मी ताई आहे का? मी तुमची बायको आहे आणि तुम्ही ते काय करताय? हे सगळं करायची गरज नाही आहे. ते त्यांचं पाणी भरू शकतात. तेव्हा अर्णव म्हणतो, अगं ह्युमॅनिटी आहे आणि सगळ्यांची मदत तर करायलाच पाहिजे ना. तेवढ्या तिकडून आवाज येतो, ओ माझाही अंडा उचलून द्या ना. अर्णव लगेच पुन्हा त्यांना अंडा देतो आणि ईश्वरीला म्हणायला लागतो, ईश्वरी करू दे ना ग मला काम. तेवढ्यात तिथे एक मुलगी येते आणि म्हणायला लागते, मला असे 2 हंडे भरून हवे आहेत, तुम्ही देणार ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हो हो मी देईलच. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय चाललंय तुमचं? तुम्ही तुमचं पाणी भरा ना. माझ्या नवऱ्याकडून का बरं काम करून घेतात? तेव्हा अर्णव म्हणतो, रिलॅक्स, काय एवढं? सगळेजण इथे पाणीच भरायला आले आहेत ना, आणि मी जर इथे थांबलो तर आपल्याला 4 गोष्टी जास्तीत मिळू शकतात. म्हणजे 2 बादल्या मी घेईल, 2 तुम्ही घ्या आणि एक हंडा सुद्धा येईल. किती सोपं गणित आहे ना? तेव्हा सगळे म्हणतात, बरोबरच आहे, तुम्ही इथेच थांबा हो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय बरोबर आहे? तुम्ही घरी चला हो, तुम्हाला पाणी भरायची गरज नाही, आम्ही आमचं पाणी भरून आणू. तेव्हा अर्णव म्हणतो, अगं तू गप्प राहा ग, मला करू दे ना त्यांची हेल्प, त्यामध्ये काय चुकीचं आहे? मला तरी वाटत नाही काही चुकीचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला चुकीचं वाटतंय ना, त्या बायका आहेत ना त्या तुमच्यावरती वाईट नजर टाकताय. तेव्हा तो म्हणतो, असं काहीच नाही आहे, तुझा गैरसमज होत आहे, करू दे ग मला हेल्प. तेवढ्यात अर्णव म्हणायला लागतो, अगं होऊ दे ना, सगळ्यांचं पाणी भरण्याचंच काम चाललेलं आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते, यांना कोणाला तुमची गरज नाही आहे, मग तुम्ही चला घरी. तेव्हा ते म्हणायला लागतं, नाही नाही आम्हाला गरज आहे, तुम्ही इथेच थांबा हो, आम्हाला तुम्ही हवे आहेत. तेव्हा लगेच नम्रता म्हणायला लागते, जीजू आपलंही काम करा आणि आपल्याही पाण्याचं बघा ना. तेवढ्यात ती मुलगी म्हणायला लागते, अहो ते हंडा भरला आहे, देता का मला? ती लगेच हंड्याच्या नावाने अर्णवला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. हे बघता ईश्वरी अजूनच चिडायला लागते की हे सगळं चाललं काय? माझ्या नवऱ्यावरती डोळे टाकतायत, हे काही बरोबर नाही. पाणी भरता भरता अर्णवच्या अंगावरती सुद्धा पाणी पडतं आणि त्याची पूर्ण बॉडी दिसत असते. तेव्हा ती म्हणायला लागते, तुम्ही किती हॉट आहात ना. ईश्वरीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो की माझ्या नवऱ्याला हॉट बोलताय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर चला तुम्ही इथून, काय चाललंय तुमचं? तेवढ्यात अजून एक बाई येते आणि ती सुद्धा अर्णवकडे बघायला लागलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, हंडा भरला आहे ना, जा की. तेव्हा ती म्हणते, अहो हंडा तर भरला आहे, पण डोळे कुठे भरले आहेत अजून? हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणायला लागते, काय चाललंय तुमचं? चला हो तुम्ही इथून, बस झालं तुमचं, आता खूप झालं पाणी, आणि तसंही आता इथे कोणाला तुमची गरज नाही. तेव्हा ते म्हणतात, एवढी काय गरज होते? तुझा नवरा आहे, आम्ही काही खाणार बिणार आहोत का? तेव्हा ती म्हणते, खाणार बिणार नाही, पण तो माझा नवरा आहे आणि असे 4 चौघांसाठी त्यांनी पाणी भरलेलं मला काय आवडत नाही. तुम्हाला माहितीये का, तो एक मोठ्या कंपनीचा CEO आहे. तेव्हा ते म्हणतात, मग तर याच्यामध्ये अजूनच खूप इंटरेस्ट घ्यायला लागेल, खरंच याच्या प्रेमात पडणं गरजेचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, त्यांचं लग्न झालं आहे, हे आठवण ठेवा, ते माझा नवरा आहे. तेव्हा ती म्हणते, मग काय झालं, तुझा नवरा आहे, पण एवढा चांगला नवरा आहे, मग त्याला बघणं तर बनते ना. अर्णव इकडे त्याचं काम करत असतो. तेवढ्यात नम्रता म्हणायला लागते, जीजू आपलाही हंडा भरा ना. अर्णव लगेच तिलाही हंडा भरून देतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, बस झालं आता तुमचं, इथे अजून थांबायची गरज नाहीये, हे माझा नवरा आहे. अर्णव लगेच सगळ्यांना बाय करून तिथून जायला लागलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते, काय हो, माझ्या नवऱ्याकडून असं काम करून घेणं मला पटत नाहीये हे. तेव्हा अर्णव म्हणतो, काय चाललंय तुझं, माझा नवरा? तेव्हा ती म्हणते, आहे तर बोलणार नाही का? मला एक सांगा, तुम्ही हे सगळं काय करायची गरज होती? तुम्ही चाईचे जावई आहात, नोकर नाही आहेत जे सगळ्यांना पाणी भरून देत होते. तेव्हा अर्णव म्हणतो, त्यात काय चुकीचं आहे? मी बेसिक तर काम करत होतो ना. तेव्हा ती म्हणते, नाही हे सगळं चुकीचंच आहे आणि तुम्हाला समजत का नाही हो? मला हे बिलकुल आवडत नाहीये हे, आणि तसंही मला एक सांगा, मला काय होतंय ना हे माझं मलाही कळत नाहीये हे. खरं म्हणजे डोक्याचा भुगा चालला आहे, डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच घडत आहे. आणि तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय झालं एवढं, सोडून टाक. तेव्हा ती म्हणते, कसं सोडून टाकायचं, एवढी मोठी गोष्ट नाही. अर्णवला इकडे कॉल आलेला असतो आणि आय गेस तो कॉलवरती बोलत असतो. ईश्वरी म्हणत असते, आजकाल
असाल, तुम्ही नसले ना की मला विचित्र व्हायला लागतं, म्हणजे तुम्ही जवळ आले ना अशी विचित्र फिलिंग येते. खरं म्हटलं तर सर मला स्वतःलाही समजत नाही की माझं काय चाललं आहे, पण तुम्हाला तर समजायला पाहिजे ना माझं काय सुरू आहे. तेव्हा तो म्हणतो ऑल राईट, मग काय झालं. तेव्हा ती म्हणते तुम्हाला कसं सांगू, डोळे बंद केले की तुम्हीच दिसता, तुम्ही थोडा वेळ तरी जवळ नसले ना की असं मन थाऱ्यावरती राहत नाही, असं विचित्र फील व्हायला लागतं. तेव्हा तो म्हणतो अजून. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते अजून काय सांगू, मला पहिल्यांदाच अशी फिलिंग येत आहे की काहीतरी मनामध्ये घडत आहे आणि त्याचा अंदाज मलाही माझा लागत नाही. तेव्हा तो म्हणतो अच्छा असं काय आहे का. तेवढ्यात ईश्वरी म्हणायला लागते पण सर हे जेवढं वाटते तेवढं सिंपल नाही आहे, मला असं वाटते. तेव्हा अर्णव म्हणतो तू कशाला पॉझिटिव्ह होतो, सोडून टाक ना. तेव्हा ईश्वरी म्हणते कसं सोडायचं, मी पॉझिटिव्ह नाही होत आहे, माझं प्रेम आहे. हे ऐकल्यानंतर अर्णवही तिच्याकडे बघायला लागतो, पण जितकं टर्म्स अँड कंडिशन दिसतात की अर्णवने हे ऐकलेलं नाही आहे, कारण की पूर्ण त्याच्या एक्सप्रेशनवरून दिसत होतं की अर्णव फोनवरती बोलत आहे आणि ईश्वरीने तिच्या मनातल्या गोष्टी व्यक्त करून टाकलेल्या आहेत. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत अर्णव डेकोरेशन करत असतो, पण ईश्वरीचं पूर्ण लक्ष अर्णवमध्ये गुंतलेलं असतं. अर्णव तेवढ्यात तिच्या गळ्यामध्ये माळ टाकतो आणि ईश्वरी अर्णवला बघून खूप खुश झालेली असते की सरांनी माझ्या गळ्यामध्ये माळ टाकली आहे. तर थोड्या वेळानंतर सगळे सेलिब्रेट करतात आणि सगळे काकांना केक सुद्धा भरवतात. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते आई बाबा तुम्हाला अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा, तुम्ही लवकर बरे व्हावे, आम्ही दोघं तुमचा आशीर्वाद घेता. ते दोघं आशीर्वादासाठी पुढे सरसावतात. तेवढ्यात ईश्वरीच्या बाबांचे हात थोडे थरथरायला लागतात आणि ते हात अक्षरशः ईश्वरी आणि अर्णवच्या डोक्यावरती येतात. ते बघता ह्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच आलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच ईश्वरीचे बाबा लवकर बरे होऊन राजेशचं सत्य सगळ्यांसमोर फोडू शकतील का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.